तर भावांनो, काल गेलेलो गाडी भराय पनवेलला आणि गाडी काल झाली होल्ड. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. काल आला साहेबाचा रात्री फोन 5 वाजता, म्हणला या गाडी भरायला, गाडी लगेच भरायची आपल्याला. आणि 5 वाजता निघालो लगेच स्टार्टर मारून. आणि पुढं आल्यानंतर आपल्या ह्याच्याजवळ कळंबोली सर्कलच्या पाठीमागे त्या मुंब्रा रोडने आल्यानंतर त्या सिग्नलला ट्रॅफिक जामच लागतं. त्या ट्रॅफिकमधनं पटाकशिरी बाहेर निघून आलो कळंबोली सर्कलला. कळंबोली सर्कलला आलं की लगेच तावात गाडी लगेच वडली पटापट. म्हणलं आता काय लगेच भरून भेटणार, त्यामुळे म्हणलं लगेच जाऊ, गडबड करू. आणि पुढं सिग्नलला आलो की सिग्नलला पुढं काय सिग्नल सुटलेला होता, तेवढ्यात रिक्षावाला लगेच आला आडवा. त्यांना काय दम निघत नाही, 2 मिनटं थांबावी माझी काय पद्धत नसती. सिग्नल असो किंवा नसो लगेच मध्ये घालतात. तेवढ्यात बघा इथं ब्रिज, पनवेलच्या ब्रिजवर आल्यावर लेफ्ट साईडला मॉल आहे, ओरियन का कुठला मॉल आहे, इथं सगळे शॉपिंग करायला येतात. म्हणलं आपल्याला कधी असा वेळ भेटतो शॉपिंग करायला. पुढं आल्यानंतर बघा इथं पेठेच्या ब्रिज खाली आलो आणि इथं राईट साईडला बघा एक मोठं डिमार्ट आहे. आणि आपलं लेफ्ट साईडला इथंच आतमध्ये गाडी भरणार होती. मग काय लगेच टाकली गाडी आतमध्ये, पटापट आलो आतमध्ये. तिथं सिक्युरिटी उभा होता गेटवर, म्हणला लगेच लेफ्टला गाडी दाबा आणि एंट्री करा. मग काय घेतली लगेच गाडी लेफ्टला आणि एंट्री वगैरे करून आतमध्ये गेलो. आणि लगेच लावली क्रॉसिंग केली. अर्धा माल 2-2.5 टन होता. आणि नंतर साहेब म्हणला तुम्ही जावा घरी, आता उद्याच या डायरेक्ट, काय पर्याय नाही, म्हणलं जावंच लागते. मग काय आपले म्हाताडी बामा होतात त्यांच्याबरोबर म्हणलं आता जाऊया. त्यांनी सोडलं हायवेला मला, आणि हायवेला आपला भाव आलेला न्यायला. मग भावाच्या गाडीवर बसलो आणि आता म्हणलं जाऊ घरी. आणि काय मग घरी येता इकडून कळंबोलीकडून देवाला माणसं लई जातात चिंचणीला. आणि मग चिंचणीला मायाकाला जायला गाड्या निघालेल्या, सगळे सजवून नटवून बिटवून गाड्या एकदम जोरात निघालेल्या आहेत. तुम्हाला धावतो गाड्या बघा, ही एक गाडी, परत दुसरी गाडी तिथंच एक राईटला आतमध्ये होती. आणि नंतर त्याच्या पुढे अजून एक गाडी होती. अशा 4-5 गाड्या निघालेल्या आहेत. आता घरी चाललेलो मी, मला जाता म्हणलं दाखवूया गाड्या. चिंचणीला निघाल्या देवाला. आता इकडून मुंबईतनं बऱ्यापैकी लोक जातात, गावावरनं पण आमच्या तिकडून जातात लोक. तुमच्याकडून कोण जात असले तर कमेंटमध्ये सांगा. आणि नंतर नका ही एक गाडी आलेली समोरूनच, एकदम नटवलेली लाईटिंग बिट लावलेली. आणि परत सकाळी उठलो आणि निघालो परत गाडीकडं. मग काय सकाळी आलो गाडीकडं, गाडी जरा पाणी मारलं, पाण्याची बाटली घेतली भरून कंपनीतनं. तर साहेब म्हणले जावा तिकडे उरणला गाडी भरायला. मग काय जावंच लागते म्हणलं, पर्याय नाही. मग निघालो उरणला. आलो बघा इथं JNPT हायवेला. गॉगल टाकून एकदम तराटमध्ये होतो आज मी, तर आज मूड माझा जरा चांगला होता. मग काय पुढं आलो, या ब्रिजचं काम चालू होतंय, त्याच्यामुळे चालू असल्यामुळे पलीकडचा ब्रिज बंद केला आहे आणि वाहतूक सगळी ह्या एकाच पुलावरून चालू केलं. त्यामुळे पण इथं ट्रॅफिक होतं. आणि पुढे गेलो काय मग ट्रॅफिक पूर्ण जाम होतं. म्हणजे काय होतं, रोडची कामं चालू असल्यामुळं इकडं ट्रॅफिकचं प्रमाण जरा जास्तच वाढले, कारण 5-5 किलोमीटर लाईनच लागतात. हे तर बघा मध्ये ते कॉन्क्रीट रोडचं काम चालू आहे, तिकडून जाणारे इकडून जाणारे अशी वाहतूक चालू केली आहे, येणारे जाणारे. आणि मग आलू कंपनीत. पण तुम्ही राव आपला ब्लॉग बघताय पण काय फॉलो बिलो आपल्याला करत नाही, तर जरा फॉलो बिलो करा, जरा वाढवते 2-4 फॉलोवर. काय तुमच्या एका फॉलोवरनं काय लगेच मी रील्सर बनत नाही, फक्त तुमचा फॉलो महत्त्वाचा आहे, तर करा फॉलो. धन्यवाद.